पश्चिम बंगालमध्ये टीएमसीची म्हणजेच ममता बॅनर्जींची 15 वर्षांची सत्ता अखेर गेली। भाजपने टीएमसीचा पराभव केला असून तब्बल 190 जागांवर आघाडी घेतली। त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालंय। पण पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपचा मुख्यमंत्री कोण असणार याची चर्चा सुरू झाली आहे। त्यातच सुवेंदू अधिकारी यांचं नाव समोर आलंय। पण सुवेंदू यांचंच नाव समोर का आलं हेच या व्हिडिओतनं सांगतो। टीएमसी मधून भाजपमध्ये आलेल्या आणि ममता बॅनर्जींच्या विरोधात लढत असलेल्या सुवेंदू अधिकारी यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर आहे। तेच मुख्यमंत्री असतील असा दावा केला जातोय। सुवेंदू अधिकारी यांनी 2019ला ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम मतदारसंघात पराभव केला होता। मात्र भाजपला तेव्हा सत्ता मिळवता आली नव्हती। आता तिथल्या भवानीपूर या ममता बॅनर्जींच्या विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढलेत। नंदीग्राममधून देखील ते उमेदवार आहेत। त्यामुळे ममता बॅनर्जींना शिंगावर घेणारा नेताच मुख्यमंत्री होणार असा दावा त्यांचे समर्थक करतायत। सुवेंदू अधिकारी यांचे वडील शिशिर कुमार यूपीए सरकारच्या काळात मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते। सुवेंदू यांनी आपली राजकीय सुरुवात ही काँग्रेसमधून केली होती असं सांगितलं जातंय। 1995 मध्ये ते नगरपालिकेत काँग्रेसकडून नगरसेवक म्हणून विजयी झाले होते। त्यानंतर 2006 मध्ये पहिल्यांदा ते आमदार झाले। डाव्या आघाडी सरकारच्या काळात नंदीग्राममध्ये उद्योगांच्याकरिता जमीन अधिग्रहण करण्यासाठी सुरुवात करण्यात आली। त्यावेळी त्याला विरोध करण्यासाठी प्रतिकार समिती स्थापन करण्यात आली होती। त्याचं नेतृत्व सुवेंदू अधिकारी यांनीच केलं होतं। या जन आंदोलनाने त्यांचा चेहरा हा घराघरात पोहोचला। ममता बॅनर्जी देखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। त्यांनी उपोषण करत हा देशस्तरीय मुद्दा बनवला होता। त्यानंतर सुवेंदू हे टीएमसी मध्ये गेले आणि ममतांचे विश्वासू बनले। 2011 मध्ये टीएमसीची सत्ता आली आणि त्यामागे सुवेंदूंची भूमिका रणनीती महत्त्वाची असल्याचं मानलं गेलं। 2016 ते 2020 या काळात ममतांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री देखील ते राहिलेत। त्यामुळे आता निकाल लागल्यानंतर सुवेंदू हेच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला जातोय। पण नेमकं कोण मुख्यमंत्री होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतंय? बंगालचा मुख्यमंत्री कोण होईल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनामाला सबस्क्राइब करायला विसरू नका।